जय हरी. एकादश स्कंद भाग 22. आपण मायेचं लक्षण पाहत होतो. हरिनामाची शक्ती काही विलक्षण आहे. तिच्या पुढे मायेचा जोर चालत नाही. म्हणून हरिभक्त सुखानं माया तरून जातात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारी मुक्तींना भगवत भक्ती आपल्या मांडीवर वाढवते. अनन्य होऊन भगवंताची भक्ती केली नाही तर शास्त्रज्ञांना आणि पंडितांना मुक्ती कधीही मिळायची नाही. जे लोक हरिभजन करत नाहीत त्यांच्या पुढे द्वैत सदा सर्व काळ उभं राहतं. इतकंच नाही तर ते घट्टपणे प्रपंचाची वाढ करतं आणि अनेक भय निर्माण करून दुःख देतं. दिशाभूल झालेला मनुष्य जसा पश्चिमेला पूर्व म्हणतो तसं आत्मस्वरूपाला विन्मुख झालेल्या माणसाच्या जीवनात मिथ्याद्वैत माजून राहतं. द्वैतातून भेद जन्म पावतो. भेदामधून नाना प्रकारचे संकल्प विकल्प निर्माण होतात आणि त्यामुळं जीव जन्ममरणाच्या चक्रात बुडून जातो. जन्ममरणाच्या चक्रात फिरत असताना अभक्त लोकांना असंख्य प्रकारची दुःख आणि संकट भोगावी लागतात. या दुःखांची आणि संकटांची झळ हरिभक्तांना स्वप्नात देखील लागत नाही. कारण माया तिथे राहत नाही ना. आणि जिथे माया आहे तिथे दुःख संकट आहेत. पण हा हरिभक्त सातत्याने भगवंताच्या भक्तीमध्ये रत असतो. त्यामुळे त्याला स्वप्नात देखील ही दुःख आणि संकटांची झळ पोहोचत नाही. नाथ महाराज पुढे सद्गुरू चरण सेवेबद्दल सांगतात की त्याचं किती अत्यंतिक महत्त्व आहे. नाथ महाराज सांगतात, भगवंताचं ज्ञान अत्यंत सूक्ष्म असतं हे खरं, परंतु मानवी शरीर हेच त्याचं मुख्य राहण्याचं ठिकाण आहे. ज्या शरीरात हे ज्ञान राहतं त्याला संत असं म्हणतात. संतांची गाठ पडून आपली निष्ठा त्यांच्यावर जडली म्हणजे तोच सद्गुरू बनतो. सद्गुरूच्या अंतःकरणातील ज्ञान आपल्या अंतःकरणात उतरण्यास आपल्या ठिकाणी विशिष्ट पात्रता येणं गरजेचं आहे. आज्ञापालन आणि निसंशय भाव यांनी ती पात्रता येते. नाथ महाराजांचा स्वानुभव हा असा आहे की त्यांना त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांनी सांगितलं होतं की नाथा, या शूलिभंजनच्या इथे तू अविरत अखंड उपासना कर आणि जेव्हा तुला असा वेगळा काहीतरी अनुभव येईल तोपर्यंत इथून तू स्थान सोडायचं नाही. आणि नाथ महाराज आपल्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून शूलिभंजनच्या तिथे तपश्चर्या करत असत. सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर आणि तिथे अनुष्ठानाला बसायचं. तर एकदा जवळपासच एक गुराखी चाललेला होता. त्यांनी बघितलं, अरे इतकं कवळं पोरगं आहे, किती छान आहे, किती तेजदार आहे. आणि मग त्याच्याजवळ दूध असायचं. त्यांनी रोजच्या रोज यायचं आणि नाथ महाराजांच्या तिथे एक तांब्याभर दूध ठेवायचं. त्या समाधीतून बाहेर आल्यानंतर नाथ महाराजांना तो तांब्या भरलेला दिसायचा. त्यांना वाटायचं माझ्या सद्गुरूंनी, माझ्या भगवंतांनी माझ्या पोटाची सोय केलेली आहे असं म्हणून ते दूध पिऊन तृप्त व्हायचे. आणि हा नेहमीचा उद्योग असा झालेला की तो गुराखी यायचा आणि तिथे दूध ठेवायचा. नाथ महाराजांची समाधी उतरली की ते दूध प्यायचे. असं करता 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 एके दिवशी त्या गुराख्याला रात्रीच जाग आली आणि तो आपले जनावरं चारण्यासाठी निघाला. बरं एवढंच नाही, त्याच्या बायकोनी पण लवकर उठून त्याला न्याहारी वगैरे करून दिली आणि गायींनीसुद्धा अंधारामध्ये धारा काढू दिल्या. मग तो जो गुराखी आहे तो दुधाचा तांब्या घेऊन निघाला. खरं तर तशी रात्रच होती, पण त्या अंधारामध्येही त्याला बरोबर मार्ग दिसत होता. आणि अगदी सकाळी सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर नाथ महाराज तिथे अनुष्ठानाला बसलेले असताना एक काळा कभिन्न भुजंग इतका मोठा होता, त्यांनी त्यांच्या नाभीपासून वेटोळा घालून त्यांच्या शिरावर
फणा धारण केलेला होता. आणि नेमका हा गुराखी तिथे आला. त्यांनी ते भयानक दृश्य बघितलं. तो इतका घाबरला, जोरात ओरडला आणि त्या ह्याच्याने त्याच्या हातातला दुधाचा तांब्या पडला. नाथ महाराजांची समाधी भंग झाली. त्यांनी उठून बघितलं तर काय झालं, इतका मोठा काळा कभिन्न नाग सर 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 करत तिथून निघून गेला. आणि नाथ महाराज तिथेच म्हणाले, आम्हा डंखू आला काळ, तो काळची झाला कृपाळ. आणि जनार्दन स्वामींनी जे सांगितलं होतं की एक अद्वितीय अनुभव येईपर्यंत तू इथून हलायचं नाही. आणि म्हणूनच असा अनुभव येणारे माझे सद्गुरू ते सद्गुरू चरणसेवेबद्दल सांगतात की आज्ञापालन आणि निसंशय भाव यांनी ती पात्रता येते. म्हणून सगळे थोर संत साधकाला सद्गुरूची सेवा करायला सांगतात. अर्थात ज्याची सेवा करायची तो खरा संत आहे याबद्दल स्वतःची खात्री आधी करून घेण्यास काहीच हरकत नाही. ज्याच्या सहवासात वृत्ती अंतर्मुख होते तो संत होय. भक्तीचा श्रेष्ठपणा पूर्णपणे कळणं कठीण आहे, कारण तिच्यामध्ये दृश्याचं बंधन उरत नाही. ती भक्ती साधण्यास सद्गुरू चरणाची सेवा करावी. पण सद्गुरू कोणाला म्हणावं? तर आपल्या शिष्याची मरणाची चिंता जो खऱ्या अर्थानं निवारण करतो तोच सद्गुरू होय. केवळ मंत्रातंत्राचा उपदेश करणाऱ्यांचा गुरुपणा तात्पुरता असतो. मंत्रतंत्रांचा उपदेश करणारे गुरु घरोघर आयते आढळतात, परंतु जो शिष्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो त्यालाच श्रीकृष्ण सद्गुरू मानतात. आत्मज्ञान करून देणारे सद्गुरू खरं तर देव, माता, पिता हे असून त्यांनाच आत्मा किंवा ईश्वर समजावं. सर्वथैव परमात्मा असलेला गुरु तात्विकदृष्ट्या परब्रह्मच होय. सद्गुरूचा महिमा अगाध आहे. त्याला उपमा देण्यालायक दुसरं काहीही या जगात नाही. अशा सद्गुरूची भेट भाग्याशिवाय होत नसते. निष्काम कर्म करून पुण्याच्या राशी जोडल्या, त्यामुळे धगधगीत वैराग्य प्राप्त झालं आणि त्यातून शुद्ध आत्मानात्म विवेक अंतःकरणात उदय पावला म्हणजे सद्गुरू कृपा साक्षात हाती येते. एकदा सद्गुरूची कृपा प्राप्त झाली की तिथे भक्तीचं भांडार उघडतं. मग तिच्या पुढे कळी काळसुद्धा पळत 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 सुटतो. भक्तीमुळे भव भय नाहीसं होईल यात विशेष काहीच नाही. सद्गुरूला आईबापांची उपमा शोभत नाही. बिचारे आईबाप एकाच जन्मापुरते असतात, तर सद्गुरू सनातन असल्यानं सर्व जन्मांचा मायबाप असतो. लौकिक आईबाप अधोद्वारापासून जन्म देतात, पण देहबुद्धी नाहीशी करणारा सद्गुरू गर्भवासच चुकवतो. आणि म्हणून अधोद्वाराचा स्पर्शच टाळतो. सद्गुरूला कुलदेवतेची उपमा शोभत नाही. कुलदेवता कुलधर्मापुरतीच पूज्य असते, पण सर्व करून अकर्ता असलेला सद्गुरू सदा सर्व काळ आणि सर्व प्रकारे पूज्य असतो. सद्गुरूला देवासमान मानता येत नाही. का? कारण त्याच्यामुळे देवाला देवपण येतं. सद्गुरू आणि परब्रह्म दोन्ही समान मानणं देखील किंचित गौणच आहे, कारण गुरुवाक्यानंच ब्रह्माला ब्रह्मपण येतं. अर्थात पूर्ण अद्वैत रूपानं मात्र ब्रह्म आणि सद्गुरू समसमान आहेत. तात्पर्य काय? तर ब्रह्माचा ब्रह्मपणा प्रगट करणाऱ्या सद्गुरूची थोरवी अगाध आहे, यात शंकाच नाही. ब्रह्म सगळ्यांचा प्रकाशक खरा, पण सद्गुरू त्याचाही प्रकाशक असल्यानं गुरुहून अधिक पूज्य कुणीही नाही. म्हणून सद्गुरूला खरोखर मनुष्य भावनेनं कधीही पाहू नये. सद्गुरू परब्रह्म आहेत या भावनेनं पाहिलं असता सदिच्छाची म्हणजे जो सद शिष्य आहे त्याची चित्तशुद्धी
आपोआप घडून येते. गुरुचरणावर ज्यांची निस्सीम निष्ठा असते त्यांचा आध्यात्मिक मनोरथ देव पूर्ण करतो. देव देखील सद्गुरूंचा ऐकतो आणि त्यांच्या सांगण्यावरून जडमुडांचा उद्धार करतो. गुरुच्या ठिकाणी ब्रह्मभावना ठेवून जे त्याची सेवा करतात त्यांना देवसुद्धा वश होतो आणि मग सदा सर्वदा आत्मस्वरूपाचा आनंद त्यांना पुरवतो. देव आणि गुरु अभिन्नपणे वावरतात. देव गुरुमर्यादा उल्लंघन करत नाहीत. त्याची आज्ञा पाळतो आणि गुरु देखील देवाला पूज्यपणा आणतो. म्हणून सद्गुरूंवर श्रद्धा ठेवणारे तरतात. या ठिकाणी खरा भाव पाहिजे. सोंग ढोंग कामाला येत नाही. अंतःकरणात खरं प्रेम आणि श्रद्धा नसती आणि असे लोक जर केवळ बाहेरून भक्तीचा आव आणतील तर त्यांची संसारात अनेक प्रकारे फजिती होते. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नसल्यानं जन्माचं सार्थक होत नाही. ढोंगानं भगवंताची भक्ती कधीच साधत नाही. तसंच शुद्ध प्रेमा वाचून परमार्थ कधीच हाती लागत नाही. म्हणून सद्भाव म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची निसंशय जाणीव ही सर्व साधनांचा मुकुटमणी होय. प्रल्हादानं कोरड्या खांबाच्या ठिकाणी सद्भाव ठेवला तर तिथे परमात्मा प्रगट झाला. सद्गुरू म्हणजे तर प्रत्यक्ष चालतं बोलतं ब्रह्म होय. त्याच्या ठिकाणी ठेवलेला भाव लवकरच फळतो यात शंका नाही. जय हरी.